प्रभूला स्तुती असो. आणि ह्या जगात पापी म्हणून आलेले आपल्याला त्यांच्या रक्ताने विकत घेऊन आपल्याला पापशिक्षा त्यांच्यावर घेऊन क्रूसावर मरण पावलेले आणि पुनरुत्थान झालेले येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. देवाला स्तुती असो. खरोखर ह्या जगाचा परिस्थिती बघितल्यावर एकदम 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 प्रभूचा आगमनासाठी जवळ आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला खूप मौल्यवान आहे. प्रत्येक क्षण सुद्धा थोडा वेळ आहे आणि असंच शत्रूला पण थोडा वेळ आहे म्हणून खूप खूप काम करताना विश्वासामध्ये आपल्याला राहायचं गरज आहे. विश्वासामध्ये स्थिर व्हायला गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणि अनेक लोकांना सुवार्ता सांगण्याच्या उद्देशाने ह्या रोफे चॅनल देवाने त्या दर्शन दिलेले ते स्थापन झालेले ते सर्व गोष्टीबद्दल देवाने स्तुती आभारी आहे. खरोखर त्या संस्थामध्ये काम करणारे सेवा करणारे मनःपूर्वक देवासाठी समर्पण करून हे सेवामध्ये पाली आणि सहभाग असलेले हे सर्व लोकांच्या बद्दल देवाला स्तुती असो, स्तुती असो. आणि त्या लोकांसाठी पण आम्ही आभारी सांगते आणि त्यांच्या माध्यमाने या रोफे चॅनलच्या माध्यमाने मी पण तुमच्या समोर उभा राहायला देवाने दिले संधीबद्दल देवाला आभार आहे. त्यांना त्या स्टाफला पण खूप आभारी सांगते. आणि मागच्या वेळेला तुम्हाला आठवण आहे आणि एक पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आपण वाचलेलं आहे होशियाचं पुस्तक आणि 4 अध्याय 5वा वचन, मी इस्रायलीला दहीवरासारखा होईल. आपण वाचलेले दहीवरासारखं कसं होईल. एक झाडाला दही दुःख कसा दोघांचे संबंध कसा आहे, ताजावन कसं करतात, ते रिफ्रेश कसं करतात, असं येशू ख्रिस्ताचा मुलांना देवाने विकत घेतलेले मुलांना मग पवित्रात्माचं सहभागाने असलं सहवास आपल्याला मिळेल. असं प्रत्येक दिवशी आपल्याला रेस्टोरेशन मिळेल, प्रत्येक दिवशी संजीवन मिळेल, उत्साह मिळेल पवित्रात्माचा सहभागाने. असंच आपण बघितले प्रमाण मागच्या वेळेला पहिला या देवाचं या दोघांचे संबंध एवढा चांगला राहायसाठी तीन संदेश आपण तयार केले आणि पहिला संदेश आपण तुम्ही ऐकलेला आहे आणि तो भूकमळासारखं फुलेल. त्या वचन आपण बघितले. भूकमळासारखं त्यांनी ग्रो म्हणजे वाढलेले आपण बघितलेले आहे. आणि आज दुसरा संदेश आणि त्याच्यातच आहे 5वा वचनामध्ये, लाबानासारखं आपली मूळ धरले म्हणजे एकदम स्थिर झाले म्हटल्यावर हो, विश्वासणार लोक तारण झालेले आणि नुसतं एक नावापुरतं देवाचं मुलं नाहीये. आपल्यामध्ये मूळ स्थिर व्हायला पाहिजे, मूळ धरायला पाहिजे आणि रूटेड इन द लँड, आपल्या भूमीमध्ये त्या मूळ धरल्याशिवाय ते पूल होत नाही आणि चांगला फळ होत नाही. फळाचं जीवन म्हणजे फळ होणारे. येशू ख्रिस्त म्हणतात, तुम्ही फळ दिले तर माझा महिमा गौरव होईल म्हटले. असं गौरवासाठी आपण रूट आपल्याला मूळ स्थिर व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दल आपण वाचले तर आणि त्याच्या अगोदर ह्या दहिवराचा संभाषण का देवाने दिले, होशियाच्या पुस्तकाचा बॅकग्राऊंड गेले तर त्याच्यामध्ये असं आहे. होशिया संदिष्टाला देवाने सांगितले, तू जाऊन वेश्या काम करणारे हे एक बाई आहे गोमेर म्हणून, त्यांना जाऊन तू लग्न कर. त्यांना ऑलरेडी वेश्याचा वृत्तीमध्ये झालेले मुलं आहे, परत तू जाऊन लग्न कर म्हटले. कशासाठी ह्या देवाने बोलले, कारण इस्रायल लोक
त्यांच्या अद्भुत कार्य, त्यांच्या जीवनामध्ये केलेले सर्व गोष्टी, मिश्र देशातून देवाने त्यांना मग विमोचन केलेले सर्व गोष्टी विसरले आणि आश्चर्य गोष्टी केले. आकाशाचं मन्ना दिले, देवदूताचा आहार दिले आणि तांबडा समुद्र विभागले भरपूर आणि त्यांना त्यांच्या शत्रूला समूळ नाश केले. हे सर्व गोष्टी त्यांनी विसरून त्यांच्या म्हणून ते जे नाव दिलेले इस्रायल लोक परत अन्य देवताकडे गेले. मग त्या गोष्टी देवांना खूप त्रास दिले. त्या प्रेझेंटेशन करायचं, प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन, डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं म्हणून होशियाला म्हणली तू वेश्याला कर, वेश्याला लग्न कर. मग लग्न केल्यावर त्यांना एक मुलं झाले. त्या मुलाला म्हटले अम्मी, म्हणजे लो अम्मी म्हणले, म्हणजे तुम्ही माझा मुला नाही. त्यांना दाखवायसाठी इस्रायल लोकांना तू माझा मुलगा नाही असं नाव दिले. म्हटलं लो अम्मी म्हणले. नंतर दुसरा एक मुलगा झाल्यावर अम्मी म्हटले. तेव्हा म्हटले ते परत तुम्हाला मी क्षमा करते आणि तुला परत मी घेतो. असं एक वेश्यावृत्ती करत ते नवऱ्याला सोडून गेलेले बाई परत आल्यावर मग किती छान असते, किती छान. ते परत त्यांना असं सांगायला पाहिजे मी कधी परत जाणार नाही. त्याच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. हो, मी कधी सोडून तुम्हाला जाणार नाही. माझा चूक झाले, माझा अपवित्रता झाले, माझं सर्व क्षमा केले तुम्ही मला प्रेमाने परत रेस्टोर केले म्हणून ह्या दोघांच्या संभाषणाचा, ह्या दोघांच्या रिलेशन बद्दल देवाने होशियाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवले होता. आणि हे खरं म्हणजे लेबानॉन, हे आता पहिला वचन, हे लेबनॉन प्रमाण मूळ धरेल. लेबनॉन म्हणजे काय? हे लेबनॉन न्यायाधीश मध्ये बघितले तर लेबनॉनला भरपूर पर्वत आहे, म्हणजे माउंटेन्स आहे लेबनॉन मध्ये हे. आणि यहोशूआच्या पुस्तकामध्ये बघितले तर लेबनॉनचा भरपूर कोरा आहे आणि पहिल्या राजामध्ये बघितले तर हे लेबनॉनचा भरपूर जंगल आहे. म्हणजे लेबनॉन म्हणजे फक्त डोंगर नाही, फक्त कोऱ्या नाही, फक्त फॉरेस्ट नाही, म्हणजे जंगल नाही, सर्व प्रकारचं मिळून लेबनॉनचा बाग म्हणतात. हे लेबनॉन बागामध्ये हे लेबनॉन प्रमाणे मूल धरेल. मागच्या वेळेला आपण बघितले भूकमळासारखं तू फुलेल म्हणले. असं म्हणल्यावर ते देवाचा आशीर्वाद म्हणजे दहीवरचा आशीर्वाद फुलेल, म्हणजे फळ देणारे गोष्टी. दुसरा आज आपण स्टडी करूया ते मूळ धरणारे, स्थिर होणारे जीवनामध्ये. येशूला स्वीकार केल्यावर आपण स्थिर व्हायला पाहिजे. नुसता रविवारी चर्चेला जाऊन कुठं कुठं प्रार्थना, गाणं वगैरे सगळ्यांचा बरोबर आनंद करून परत घरी आल्यावर आपला रुटीन जेवण नाही. एक स्थिराचं जीवन, अस्थिर जीवन सोडायला पाहिजे. पहिल्या गोष्टी तीन प्रकारच्या लेबनॉन बद्दल बघूया. लेबनॉन म्हणजे अर्ध काय? पांढरा. ओ बरोबर आहे, पांढरा. का पांढरा? येशूने यशाच्या पुस्तकामध्ये असेल तुमचे पाप लाल असले तर मी पांढरा शुभ्र करेल असं वचन दिले. असं दिले, केले सुद्धा. आणि मग आपल्याला मूळ पापी असले तर ते मूळाला पण शुद्ध करायला पाहिजे ना. रोमाच्या पत्रिकामध्ये 11:16 वचनामध्ये असेल जर मूळ पवित्र तर फांदे पवित्र होईल. तुमचे मूळ पवित्र राहायला पाहिजे. तुमचे मूळ पण पांढरा व्हायला पाहिजे. लालाचा पापामध्ये भरलेले मूळ तुमचे पांढरा व्हायला पाहिजे. तेव्हा लेबनॉनाचा मूळ धरेल तुमच्यामध्ये. आणि नंतर हे प्रकटीकरण मध्ये पण 3:4 मध्ये पण तुझं वस्त्र विटाळ केले नाही, अशुभ्र केले नाही, म्हणून तू माझ्या बरोबर पांढरा कपडा राहून तू माझ्या बरोबर फिरणार असं देवाने म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकटीकरण 6:11 मध्ये सुद्धा सर्व लोकांना पांढरा कपडा दिलेले. ह्या लोक कोण आहे? देवासाठी हतसाक्ष झालेले, देवासाठी जीव गेलेले लोकांसाठी, देवासाठी वधलेले लोकांसाठी पांढरा कपडा देवाने दे. असंच मग लास्ट ह्याच्यामध्ये प्रकटीकरण 7:9 मध्ये सर्व लोकांना आणि कोणी मोजणार नाही
असला लोकांच्या समोर येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये उठलेले गेलेले, त्यांच्याबरोबर गेलेले लोकांच्या समूहामध्ये तुम्ही असते तर तुम्हाला पांढरा कपडा पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने रक्ताने धुतलेले लोक, एक देवदूत, एक माणूस विचारतात, ह्या लोक कोण आहे? एवढं लोक कोणी मोजणार नाही असेल, एवढं लोक का आले? ते म्हणतात ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले व त्यांचे पाप धुतलेले म्हणून पांढरा कपडा घालून आले. हे महाश्रमा संकटामधून आले म्हणून हे लोक माझा आहे म्हणून प्रभूने देवदूताकडून सांगतात. असंच बरोबर आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, आपलं मूळ कसं असले तर पापी येशू ख्रिस्ताकडे आल्यावर आपण पापी म्हणून आपलं मूळ बदलले, आपलं मूळ पांढरं झाले, शुभ्र झाले, पवित्र झाले. म्हणजे पवित्र जीवन जगणारे लोक लेबनॉनमध्ये स्थिर होणार. तुम्ही आत्मिक जीवनामध्ये स्थिर व्हायला पाहिजे म्हटल्यावर पवित्र जीवन जगायला पाहिजे, कुठलंही अपवित्र नसायला पाहिजे. आणि दानिएल म्हणले, मग राजांचा राजवाड्यामध्ये असताना राजाच्या बरोबर मी अपवित्र होणार नाही. आम्ही मित्र, आम्ही राजाच्या भोजनाद्वारे आम्ही अपवित्र होणार नाही म्हणले. किती देवाचं लोक असं हे जगामध्ये राहायला पाहिजे. आणि येसेप पण म्हणले, आणि कोणी नव्हता ते पोतिफरचं बायको त्यानं शोधना दिल्यावर, परीक्षा केल्यावर त्याने काय म्हणले, देवासमोर मी पवित्र आहे, मी कधी असला तिथून पळत गेले. असंच पवित्र राहणारे लोक देवाचं लोक आहे. पवित्र राहणारे लोकांची हे लेबनॉन पांढरा त्यांचे शुभ्र, म्हणजे त्यांना पवित्र जीवन जगणारे लोकांचं मूळ धरलेले असते, त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता असतात. आणि अगोदर पण एकदा मी तुम्हाला बोलले होता, एक राज्यामध्ये राजकुमारी होता. त्यांनी शिकार करत 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 आणि त्याचे राज्य सोडून परराज्यात गेले. आणि सगळे लोक म्हणले, हे परराज्यात, मी ह्या परदेशाचा राजाचा मुलगी आहे, कन्या आहे, परंतु मी वाट चुकून इकडे आले म्हणले. ह्या मुलगीला राणीकडे घेऊन गेले. ओके, तुम्ही राणी आहे, राजकुमार आहे का? ओके. त्यांना जेवण दिले, कपडा वगैरे दिले, झोपायला सांगितले. आणि छानपैकी 7 ते राजकुमारीचं स्टेटस त्यांच्या प्रमाण त्यानं छान बेड करून दिले आणि झोपायला दिले. मग सकाळी उठल्यावर राणी बोलवले, राजकुमारी, तू व्यवस्थित झोप लागले का बाळ? असं विचारले. आणि थोड्या वेळाने त्या राजकुमारी म्हणले, राणी साहेब, मला झोप लागले नाही हो म्हटले. का हो? छानपैकी तुमच्या घराण्यासारखं, तुमच्या राजाचा प्रमाणे मग छानपैकी आम्ही हे बेड तयार करून छान मग उशी दिले, केले, सगळं बेड दिले, तुम्ही का झोपले नाही? काहीतरी टोचत होतं हो मला, म्हणून झोप लागले नाही म्हटले. मग तेव्हा राणी म्हणले, या मुलगीला मी परीक्षा केले, ह्या मुलगी करेक्ट राजकुमारी, त्यांनी काही लबड बोलले नाही, काही वाईट बोलले नाही, हे चूक बोलले नाही, ह्या मुलगी खरोखर राजकुमारी. मग सगळ्यांना आश्चर्य वाटले. राणी साहेब, तुम्हाला कसं कळाले? तर काय परीक्षा दिले म्हणले. हे राजकुमारी, ऐका नाही, मी परीक्षा करण्यासाठी 7 मऊ बेडमध्ये, 4थ्या बेडमध्ये एक वाटाणीचा बिया ठेवले, छोटीशी वाटाणी ठेवले. आणि खरं राजकुमारी असले तर त्यांना कुठलंही अडचण नसताना छान झोप लागले असेल. त्यांना सवय झालेली असेल मऊ, असं हे वाटाणीचा त्रास त्यांना कधी माहित नाही. त्याच्यासाठी मी टेस्ट केले. यू आर करेक्ट, तुम्ही करेक्ट सांगितले, तुम्ही राणी आहे म्हटले. हो प्रियानो, ह्या उपमानाद्वारे, स्टोरीद्वारा आपल्याला, तुम्ही देवाचं मुलं आहे ना. आणि पावलाने म्हणतात, आत्माप्रमाणे तुम्ही चालले तर पाप करतच नाही म्हणले. त्यानं एवढं वटाणी पण टोचलेले सहन झाले नाही राणीला. एवढा मऊ 7 बेड होता, वटाणी टोचत होता. तुम्ही देवाचं मुलं आहे, तुम्हाला कुठलंही छोटीशी मोठी पाप तुमच्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. तेच देवाचं इच्छा आहे. तुम्ही पवित्र राहायला पाहिजे, मग लेबानोनाचा मूळ तुमच्यामध्ये धरेल. असंच मग 2 नंबर आणि लेबानोनमध्ये तुझं आणि कोलोसायच्या पत्रिकामध्ये 3:15 मध्ये असं आहे, शेवटच्या भागमध्ये आहे, आणि
तुम्ही कृतज्ञ राहावा. कोणाचं कोण आत्मिक जीवनामध्ये कोण स्थिर होईल? तुम्ही थँक्यू कृतज्ञ राहिले तर तुम्हाला देवाला आणि तो कोणाला तुम्हाला चांगलं केले त्यांना थँक्यू बोलले, कृतज्ञता भावना तुमच्यामध्ये असले तर तुम्ही नक्की स्थिर होईल तुमच्या जीवनामध्ये. हो, देवाने आपल्याला किती मोठा केले, देवाने आपल्याला किती आपल्या पापाच्या शिक्षामधून आपल्याला वाचवले आणि त्यांच्या व्यक्तित्वाच्या विरुद्ध आपण केलेले सर्व पाप आपल्याला हे करून घेतले, प्रेमाने क्षमा केले. आपला त्यांच्या चट्टाप्रमाणे कायद्याप्रमाणे चुकलेले सर्व गोष्टीला शिक्षा येणार होता, ते शिक्षा त्यांनी घेतले, रद्द केले. प्रत्येक दिवशी आपण देवाला स्तुती थँक्यू सांगायला नको का? नक्की थँक्यू सांगायला पाहिजे. आणि माणसाला पण कोण आपल्याला मदत केले त्यांना थँक्यू बोलायला पाहिजे. देवाबद्दल कृतज्ञ असले. एक छोटीशी गोष्टी आज देवाने दिली, देवा तुला थँक्यू. देवा मला खूप अडचणात आहे, मला त्रास आहे, नो प्रॉब्लेम, देवा तुला स्तुती. असं स्तुती करणारे लोकांचा, असं थँक्यू करणारे लोकांचा आत्मिक जीवनामध्ये स्थिर होईल. एक एक खेडेगावमध्ये एक छोटीशी एक मुलगा होता आणि एक त्यांचे सर एक होता. ते सर पण खूप गरीब आहे, तरी सुद्धा त्यांनी छोटीशी शाळा होता. त्या शाळामध्ये कुठलाही आपल्याला जनावर बांधतात ना, गोट्यासारखं असलं ते त्याच्यामध्ये शाळा सुरू आहे. त्या शाळामध्ये सर खूप चांगल्याने आनंदाने ह्या लहान मुलांना शिकवत होता. एक मुलगा चांगला अभ्यास करून मोठा झाले, मोठा अभ्यास झाले. त्यांनी हे असं म्हणजे गव्हर्नमेंटचा मोठा पदाधिकारी झाले, कलेक्टरचं वर असं झाले होता. आणि त्यांनी झाले आणि खूप वर्ष झाले वर एक दिवस ह्या मास्तरला, हे मास्तर पण म्हातारा झाले. एकदा ऐकू मिळाले आपल्या गावामध्ये मोठा शाळा बांधणार आहे. त्या शाळा बांधलेले मोठ्या शाळाला मग ते ओपनिंग करायला एक मोठा माणूस येणार आहे असं सगळ्यांनी वार्ता सांगा लागले. मग हे मास्तर सुद्धा तयार झाले. हो, आपला गावामध्ये मोठा शाळा बांधलेले हे पदाधिकारी म्हणजे मोठा कलेक्टर किती आहे, त्यांच्याबरोबर कोणतरी चीफ गेस्ट येणार म्हटले. बघूया कोण आहे ते आधी, असं बघायला सगळं उत्सुक होत होता. मग तो झाल्यावर मोठा ते कलेक्टर साहेब आले आणि आणि शाळा सगळं तयार झाले आणि रिबन कटिंगला आता एक मोठा गेस्ट येणार म्हटले. कोण येणार वाट बघताना ते जुना हे म्हातारा हे मास्तरला बोलवून घेऊन आले. मास्तरला आश्चर्य वाटले. मी हो, तुम्ही कट करायला पाहिजे, रिबन कटिंग तुम्ही कट करायला पाहिजे, तुम्ही ओपनिंग करायला पाहिजे म्हटल्यावर समजले नाही. मग नंतर त्या मोठ्या पदाधिकारी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर ते मंत्रीचा ह्याच्यामध्ये असताना आले. त्यांना नमस्कार करून, हो मास्तरजी, मी तुमचे स्टुडंट आहे, तुमच्याकडे शिकलेले, तुम्ही एवढं मला गरिबीमध्ये मला एवढं शिकवले, तुम्हाला काय थँक्यू सांगायला मला काय सुचले नाही. म्हणून शाळामध्ये हे कायमचे राहण्यासाठी शाळामध्ये तुमचे नाव निघायला पाहिजे, शाळामध्ये तुमचे नाव लिहिले म्हटले. ते तुमच्या नावामुळं ह्या शाळा झाले म्हटले. त्यांनी एवढं कृतज्ञता झाले, लोक सगळ्याला आनंद वाटले, भरले. हो, आपण छोटीशी गोष्टीमध्ये देवाला स्तुती सांगायला पाहिजे, माणसाला पण थँक्यू बोलायला पाहिजे. आपल्याकडे काय जास्त काय नाही, फॉरेन कंट्रीज मध्ये छोटी गोष्टी सुद्धा थँक्यू भरपूर वेळा बोल, त्यांना सवय झाली असं म्हणून नाही, त्यांच्यामध्ये असला भावना आहे, असं देवाचं लोकांच्या भावना ते बरोबर आहे, असं पाहिजे होतं आपल्याला. आणि खरोखर आणि देव म्हणतात स्तोत्र 78:42-43 मध्ये, मी केलेले सर्व गोष्टी ते विसरले नाही, त्या दिवस त्यांना लक्षात नाही, असं देवाने खूप त्रासाने लिहिले. खरोखर देवाने केलेले सर्व गोष्टी बद्दल थँक्यू बोलायला पाहिजे, त्यांनी आठवण ठेवायला पाहिजे होता. आणि नंतर तिसरा गोष्टी हे लेबनॉनमध्ये असं आहे. आणि पहिला इतिहास 22:4 मध्ये असंख्य गंधरस जमा केले आणि पुष्कळ लाकड दावीदस आणून दिले. आणि त्यांनी काय केले, ह्या लेबनॉनमध्ये एकच गोष्ट आहे, भरपूर गंधरसाचं झाड आहे, म्हणजे देवदार वृक्ष भरपूर आहे. ते
कशासाठी आणले? देवाचा मंदिर बांधताना मंदिरामध्ये उपयोग. हो प्रियानो, तुम्ही देवाचा मंदिरामध्ये काम नाही केले तर तुम्ही स्थिर होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक स्थिर होणार नाही. एक मंदिरामध्ये जाते, एक मंडळीमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही सभ्यते घेतले, तुम्ही काहीतरी काम करायला पाहिजे. ह्या मंदिरामध्ये देव म्हणतात, तुम्ही एकटी करू शकत नाही, दुसरं कोणी चालणार नाही. असं देवाने प्रत्येकाने नियमले. एक प्रत्येकांचं जीवनामध्ये मला काय येते, मला अभ्यास नाही, माझं शिक्षण नाही, मी अडाणी आहे, काही बोलू नका. तुम्ही काही असले तर मंडळीमध्ये एक काम करायसाठी देवाने तुम्हाला निवडले. खरोखर देवाने निवडले. समूएल लहान बाळ असताना त्यांची आई सोडले, मंदिरामध्ये देवाचा आवाज ऐकले, मंदिरामध्ये देवाचा सेवा झाले, मंदिरामध्ये त्यांनी याजक तयार झाले, संदेश तयार झाले. असंच प्रभू आणि एलीचा मुलं, एली याजक होता, त्यांच्या मुलं मंदिरामध्ये त्यांना दिलेले पदवी मिसयूज केले, म्हणजे त्यांनी वापरले नाही, व्यवस्थित वापरले नाही, देवाना चालले नाही. देवाने म्हणले काढून टाका. असं त्यांनी एकच दिवस मध्ये दोघोने फलिस्ती लोकांच्याकडून मारून टाकले देवाने. म्हणून देवाचा इच्छा आहे, तुम्ही मंदिरामध्ये एक काहीतरी काम करा, तुम्ही परीक्षा करा. रविवारी जाऊन येऊन बसून ऐकून ते प्रभुभोजन घेऊन मग दानार्पण देऊन यायचं, तेवढ्या गोष्टी नाही. तुम्हाला मंदिरामध्ये काहीतरी काम करायला पाहिजे. प्रभूची इच्छा आहे त्या मंदिर. मग तुम्हाला म्हणते की 1 पेत्र 2 अध्याय 5 मध्ये प्रत्येक जण एक दगडासारखा आहे मंदिरामध्ये. हे जिवंत मंदिर आहे. हो, प्रभूचं मंदिराला तुम्ही दगडासारखा, ते दगड काढले तर तिथं होलच आहे, कोणी पुरणार नाही. असं तुम्ही काहीतरी मंदिरामध्ये काम नाही केले तर. आणि हे देवदार, हे लेबनॉन मध्ये देवदार वृक्ष आहे, हे देवदार सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये आले, मंदिरामध्ये देवाने हे जमवले. मंदिरामध्ये त्यांना कुठं बघितले तर देवदाराचा लाकड त्यांना दिसत होता, गंधरसाचा लाकड दिसत होता. मग तुम्ही दिसतंय का? प्रभू वरून बघितले तर तुम्ही मंदिरामध्ये काहीतरी काम तुम्हाला आहे का? तुम्ही बघा. खरोखर देव नक्की तुम्हाला मदत करेल. असं आणि हे आज प्रमाण लेबनॉन म्हणजे पांढरा. तुमच्या काही असले तर, तुमच्या पाप कसलं असले तर, ते मूळ तुमचे पाप असले तर देव तुम्हाला पवित्र केलेले. आणि दुसऱ्या गोष्टी, त्या लेबनॉन मध्ये देवाचं मंदिराचं काम आहे. आणि लेबनॉन मध्ये देवाचा कृतज्ञता सांगणारे लोक लेबनॉन मध्ये असतात. हे खरोखर लेबनॉनचा स्थिर मूळ धरणे का ह्या तिन्ही कारण असतात. हे खरोखर प्रभूने आपल्या ह्या तिन्ही कामामध्ये परिपूर्ण होऊन आपला आत्मिक जीवन स्थिर करून, आणि तुम्हाला बघितले आपला दिसणाऱ्या झाडापेक्षा एक अरण्यात जंगलात असले झाड स्ट्रॉंग असतात. त्यांचे मूळ भरपूर ठिकाणी भरपूर व्यापत झाले. कारण काय माहितीये का? त्यांना भरपूर तुफान गाल येतात आणि भरपूर वारा येतात, मोठा मोठा गरम वारा येतात, गार वारा येतात, पाऊस पडते, त्याच्यामुळं त्याचे मूळ स्थिर झाले. माझा प्रिय मुलांनो, तुमच्या जीवनामध्ये येऊ दे तुफान, पूर येऊ दे, सगळ्या गोष्टी येऊ दे, त्याच्यामुळे तुम्ही स्थिर होईल. तुमच्या मूळ स्थिर व्हायला पाहिजे. मग तेव्हा देवाने तुम्हाला तुमच्यासारखं दहीवरासारखं तुम्हाला चिटकून राहणं, पवित्र आत्माचा अभिषेकामध्ये, पवित्र आत्माचा सहवासामध्ये तुम्ही वाढेल. ते त्याद्वारे तुमचे मूळ स्थिर झाल्यामुळं देवाचा महिमा गौरव होईल. हे सर्व गौरव प्रभूला स्तुती असो, प्रभूला देऊया आणि आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बाबा, तू खूप चांगला देव आहे प्रभू. आम्हाला प्रभू खरोखर आम्ही मूळ पापी असताना, आमच्या पापाचा ह्याच्यामध्ये असताना प्रभू तू आम्हाला पांढरा केले, आमच्या मूळ स्वच्छ केले प्रभू, आमच्या मूळ पवित्र केले. म्हणून आमचे फांदा पण पवित्र आहे, आमचे फळ पण पवित्र केल्याबद्दल तुला आभारी प्रभू. खरोखर प्रभू, आणि ह्या जगामध्ये आणि पूर्वी काळामध्ये लेबनॉनमध्ये मिळणारे लाकड देवाच्या मंदिरासाठी, देवाचा मंदिर सजवण्यासाठी, देवाच्या मंदिरामध्ये काम करण्यासाठी, खांबसाठी सगळं लाकड वापरले. आम्ही पण हे लेबनॉनाचा गंधरसाचा लाकड सारखा तुझ्या मंदिरामध्ये आम्हाला काम करू दे प्रभू.
आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला तुला स्तुती स्तवन करून थँक यू बोलून प्रभू कृतज्ञ जर राहिले तर आमच्या जीवनामध्ये लेबनॉनचा मूळ स्थिर होईल प्रभू. त्या 3 गोष्टीमुळे आम्हाला स्थिर करा. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये स्थिर करून आम्हाला खरोखर प्रभू आणि तुझा महिमा गौरवासाठी ठेवा. प्रभू आमच्या स्रोतामध्ये कोण कोण ऐकले ह्या सर्व गोष्टी त्यांच्या मूळ स्थिर करा प्रभू. त्यांच्या रूट चांगला व्याप्ती करा प्रभू. कारण प्रभू अनेक तुफान, अनेक पाऊस, अनेक पूर त्यांच्या जीवनामध्ये, अनेक अनारोग्य परिस्थिती, आर्थिक परिस्थिती त्याच्यामुळे त्यांच्या मूळ तू स्थिर कर प्रभू. त्यांना सर्वांना तू टच कर प्रभू. सर्वांचं गरज पूर्ण करा प्रभू. प्रत्येकाना प्रभू तू तुझ्या आगमनामध्ये उचलायला पाहिजे म्हटल्यावर आमचे मूल स्थिर पाहिजे. आमचे आध्यात्मिक जीवन अस्थिर नसावे म्हणून तुम्ही आज बोलले प्रभू. आमच्या सर्वांचं जीवन स्थिर करा प्रभू. आमचे मूळ धरा प्रभू. आम्ही देवा इस्रायेलाला दैवरासारखा असते, आम्हाला पण दैवरासारखा देवा मदत करा, सहाय करा. हे सर्व आमच्या स्रोतांना आणि ते आशीर्वादित करा. ह्या रोफे चॅनलच्या मीडियाद्वारा तुमच्या वचन आम्ही शेअर करण्यासाठी दिलेले ह्या संधीबद्दल पण तुला आभारी मानतो. त्यांना पण प्रभू आशीर्वादित करा. या सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.